ताई, ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. तुमच्या चेहऱ्यावर पण हास्य दिसून येते, समाधान दिसून येते. प्रतिक्रिया? खरं म्हणजे एकंदर मराठी माणसाचा जो कल आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा महाराष्ट्राचा कल आहे. आणि त्यात करून आज जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या हिताचं आहे, तर आमचं सगळं कुरबुऱ्या बाजूला ठेवून आम्ही एकत्र यायला तयार आहोत. मला वाटतं 15 ते 18 मिनिटाच्या आत उद्धवजींनी पण सकारात्मक असं आपल्या स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलं गेलं. त्यामुळे एक तर ते सक्के मावस भावंड, सक्के चुलत भावंड, सख्या का म्हणजे उद्धव बाळासाहेब आणि श्रीकांतजी हे सक्के भाऊ, त्यांची ही 2 मुलं. त्यामुळे अगदी रक्ताची नाती. त्या रक्ताच्या नात्याने जर एखादा निर्णय घेतला तर आमच्यासारख्या शिवसैनिकाला त्याचं काय किंतु परंतु करायची गरज नाही. पण मागच्या काळातली कटुता बघता, मागच्या एकंदरीत दोघांमधली कटुता बघता, तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत हे जुळून येईल असं वाटतंय का? नाही, आत्ता पण बघतोय नुसतं दोघांकडनं सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ते घडूच नाही म्हणून कसे प्रयत्न केले जात आहेत. म्हणजे आत्ता असे महाशय आहेत की राज ठाकरेंवर कसे अन्याय झालं हा तुम्हाला आता 20 वर्षानंतर साक्षात्कार झाला. मग तेव्हाच का नाही बोललात? तेव्हा पक्षाच्या, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सगळ्या पदांचे तुम्ही उपभोग घेतलात आणि आज तुम्हाला राजसाहेबांना सांगण्यासारखं म्हणजे तुम्ही येऊच नका असं घडवण्यासाठी त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्यावर हे झालं अशी वक्तव्य करणं म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचं होतच नाही आहे. कारण ज्या वेळेला महाराष्ट्रात घाले घातले गेले तुम्ही पाहिलं असेल की सगळे कारखाने, धंदे, उद्योगधंदे जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते कोणाच्या माध्यमातून अधिक सुखकारक झालं हे लोकांनी पाहिलं गेल्या 3 वर्षात 4 वर्षात. त्यामुळे आत्ता जर वाटत असेल की खरंच अजूनही ही जी काय चाललं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची गळचेपी, मराठी माणसाची गळचेपी आणि करणारे मराठ्यांना हाताशी धरून करणार, तर त्यासाठी जर ते एकत्र दोघंही आले होऊ नये म्हणून तर सगळ्यांना आनंद आहे. राज ठाकरेंची साथ आणि दादूकडून मिळालेला प्रतिसाद भविष्यात काहीतरी वेगळं नांदी बघायला मिळू शकते. आत्ता एकंदर ह्या आजच्या दिवसात घडलेल्या गोष्टी कसं बघताय टायमिंग या दोघांचं जे घडलंय? कारण म्हणजे टायमिंग बघता क्षणी ठाकरे ब्रँडच जर 1 to 1 संपवणार असतील तर मला वाटतं ठाकरेच्या ज्या काही गोष्टी आज घडल्यात त्या सकारात्मक घडो अशी सगळे प्रार्थना करतायत. दोन्ही पक्षांना कुठेतरी फायदा होईल का या गोष्टीचा आपल्याला असं वाटतं? बघा, आत्ता तरी फायदे आणि तोट्यापेक्षा तुमच्या नावाचा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रातनंच काढून टाकण्याचा जर प्रकार होत असेल आणि होत असेल नाही होतोय, झाला आहे, प्रयोग सगळे झाले आहेत, ते अजून यशस्वी नाही झालेत. पण ज्याला म्हणतो ना झालं आहे पण झाले पण नाही, कारण कोर्टातून अजून ते पक्का आलं नाही आहे. पण तोपर्यंत दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने तर सगळं चाललं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ठाकरेंचं एकत्र येणं महाराष्ट्रासाठी किती फायदेशीर आहे? महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी खूप फायद्याचं आहे. कारण बीएमसी एकगट्ट जर मतदान दोन्ही पक्षाला झालं तर ते कुठेतरी सत्ता येऊ शकते. बघा, आत्ताच सगळी इक्वेशन आत्ताच बोलणं काही गरजेचं नाही आहे. कारण कुठचंही एखाद्या गोष्टीमध्ये आपण एखादी चर्चा करतो त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टींची साधक बाधक चर्चा करून जे मागच्या ह्याच्यामध्ये जे काय आपण एकमेकांची ओझी उचलली आहे ती रिलीज करून आपण एकत्र यावं असं दोघांकडनं प्रतिसाद होत असेल. पण तो होत असताना, प्रतिसाद देत असताना
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथा घेऊन अजूनही ती कामं पुरी नाही झाली. हे काम आपण दोघं मिळून करणार तर ते काही याच्यामध्ये बंधनकारक आहे हे म्हणणं गैर नाही. त्याला काय अटी शर्ती म्हणता येत नाही. मगाशी ज्यावेळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली त्याच्यानंतर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे त्यांनी 2017चे उल्लेख केले, 2014चे उल्लेख केले. असं सांगितलंय की आम्ही प्रत्येक वेळी तुमच्याकडे आलो पण प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांचा नकारात्मक प्रतिसाद होता. यावेळी तुम्ही एक कॉल पुढे या, मग आम्ही आमचा प्रतिसाद देतो असं त्यांनी नकारात्मक एक म्हणजे भूमिका सांगितलेली आहे. नाही, मुळामध्ये संदीप एक त्या पक्षाचा प्रवक्ता आहे. त्याला जे वाटतं ते त्यांनी मांडलंय. पण शेवटी हे नुसतेच पक्षप्रमुख नाही आहेत दोघंही, हे रक्ताची नाती आहे. त्यामुळे आपण असं विचार करू शकतो की त्याच्या पुढे गाडी जाईल. म्हणून मी मगाशी म्हटलं मागची ओझी टाका आता आणि तीच वाहणार असाल तर घ्या दिल्लेश्वरांकडनं सगळं संपून. आपण देखील म्हणतात की अशी अबद्ध युती न होणेच कधी भेट. ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी काय उत्सुक राहिलेलो नाहीये. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी यायचं असेल तर या आजूबाजूची तोंड आधी जरा गप्प राहिली पाहिजे. आजच नाही झालं तोपर्यंत बॉम्ब फोडताय. तर मग तसं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. असे पण आम्ही लढाई आत्ता 2022 नंतर सगळं हे करून घेतल्यानंतरही स्वतः राजसाहेबांच्या मुलांनी एका मुलाखतीत दिली आहे हे की त्यांनी जे काय पक्ष घेतला, चिन्ह घेतलं हे चुकीचं केलं आहे. हे त्यांचं पक्षप्रमुखांच्या मुलाचं म्हणणं आहे. हे काय आजूबाजूचे तर घेऊन बसतात. म्हणतात की धोका देण्याची नेहमी नियत राहिली शिवसेनेची. नाही म्हणजे मग तुम्ही एका बाजूला तुमचा पक्षप्रमुख असं बोलणार आणि मग हा कोणाचा अजेंडा आहे की तुमच्याच माध्यमातून उद्धवजींना बदनाम करणार? हा कोणाचा अजेंडा आहे? हा छुपा अजेंडा आहे का कोणाचा वेगळा आमरस वगैरे खाऊन झाल्यानंतरचा? कोणाचा अजेंडा आहे? मग ही 3-3, 4-4 तोंड अशी बोलणार असतील तर साहेबांनी प्रश्नाला उत्तर देऊन वाचा फोडली. पण ती वाचा दुसरे वाचाळवीर जर बोलणार असतील तर हा नक्की अजेंडा कोणाचा आहे? काय वाटतं, दोन नेते जर तयार आहेत, दोन भाऊ जर तयार आहेत तर खालच्या म्हणून म्हणते आमच्यासारख्यानी छोट्या छोट्या भले आम्ही आमच्या पक्षा प्रवक्ते असू, आम्ही कोणी असू, तरी त्या दोन भावांच्या नात्यात दोन पक्षप्रमुखांमध्ये नुसतं दोन पक्षप्रमुख असते तरी गोष्ट वेगळी होती. इथे यामध्ये नातं गुंतलेलं आहे आणि महाराष्ट्र नेहमी गोत्यांमधनंच सावरलेलं आहे. यांच्याकडे ती पद्धत आहे आत्ता युतीमध्ये नाती गोती काही बघायचं नाही, फक्त आणि फक्त राजकारण बघायचं. पण जर हे असे गोतावळे आजूबाजूचे बोलणार असतील तर नक्की अजेंडा कोणाचा चालवता येईल? किशोरीताई, सुरुवातीपासूनच ठाकरे बंधू एकत्र यावं याकरिता प्रयत्न करणारे चंदू मामा वैद्य यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी पण एकंदरीतच अंकुर फुटलेले बघताना पाहायला समाधान वाटलं त्यांना. हो बरोबर आहे. एवढे बुजुर्ग आहेत, त्यांची पण मनोमन इच्छा आहे की त्यांच्या दोघांच्याही लहानपणांचं जडणघडण त्यांनी जवळून पाहिलेले आहेत आणि ते त्यांचे मामा आहेत. त्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. जे आज महाराष्ट्राला वाटतंय तेच त्यांना वाटतंय. नाही, उद्धव ठाकरेंनी जी टाळी दिली आहे एकंदरीत राज ठाकरेंना, ती वाटते का आता सफल होताना? मला वाटते काय म्हणण्यापेक्षा एकंदर आता होणाऱ्या ज्या काय खेळ आहेत त्या कशा आहेत. कारण आपण पाहिलंय मग एका बाजूला त्यांचे जे आता संदीप म्हणा किंवा बाकी सगळे ते जर अशा पद्धतीने बोलत असतील तर मग जवळ नेऊन तोडायचं असा प्रकार आहे का? मागच्या एक काळामध्ये महत्त्वाचा प्रश्न तुम्ही यात म्हणताय की छुपा अजेंडा कोणाचा आहे का? काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांची जी भेट झाली त्यानंतरचं हे विधान आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी त्या अनुषंगाने बोलली नाही. ज्या वेळेला जर राजसाहेब स्वतःहून म्हणतायत सगळ्या कुरबुरी सोडून आम्ही एकत्र आणि उद्धवजींनी पण त्यात लगोलग 18व्या 19व्या मिनिटाला ते दिलंय तर आजूबाजूच्या लोकांनी दुसऱ्या कोणाचा छुपा अजेंडा चालवतायत का असा माझा प्रश्न आहे. नाही, पण तुमचा रोग कुणाकडे आहे असं बोलण्याच्या मागे रोग कुणाकडे? रोग कशाला? आपल्याला बघतोय आपण, दिसतंय. रोग काय पाहिजे? रोग असा नाही हा अजेंडा. आता आम्ही कसं सांगतोय दोन भाऊ एकत्र आहेत, दोन पक्षप्रमुख आहेत, त्यांचे त्यांना निर्णय घेऊ दे. मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ दे. कारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या हिताचं घडलंय का? आता जस्ट आपण पाहतोय
की ज्या गेल्या 2.5-3 वर्षात सगळे उद्योग निघून गेले ते घडलंय का? तुम्हीच साक्षी आहात ना, महायुतीमध्ये तुम्हीच दाखवताय ना, आम्ही नाही शोधायला गेलो, तुम्ही दाखवताय ना. काही महायुतीमध्ये निधीवरून बरीचशी दुसपूस अंतर्गत सुरू मी आहे. त्यावर बोलणारच नाही कारण आता विषय वेगळा आहे. तो शिवसेनेचे जेव्हा संपर्क जेव्हा आमदार आहेत का? 2022ला जेव्हा फुटाफुटी झाली मोठी, तेव्हाला काय सांगितलं? निधी देत नाहीत, आम्हाला भेटत नाही. आता हे सगळं उलटं होतंय. त्यामुळे त्याच्यावर आपण बोलूयात नको कारण तेवढा खोल काय जायची गरज नाही आजच्या दिवसाला. मातोश्रीशी आपण गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत राहिलेला, आज संपूर्ण संघर्ष दोन्ही भावांमधला आपण पाहिलेला आहे, जवळून अगदी पाहिलेला आहे. पदाधिकारी म्हणून तुम्ही महापौर देखील होतात, तेव्हा देखील हा संघर्ष तसाच सुरू होता. पण त्यावेळेस आपल्याला वाटतंय का त्या सगळ्या संपूर्ण गोष्टी विसरून हे दोन्ही भाऊ म्हणजे कटुता एकत्र विसरून. येतील? आणि त्यामधूनच जर पाहायला गेलं, आता महापालिका निवडणुका ज्या आहेत येऊन तोंडावर ठेकलेल्या आहेत, त्यामध्ये या दोन्ही भावांचं एकत्र येणं कुठेतरी साजेसर दिसेल आणि महाराष्ट्राच्या फायद्याचं ठरेल असं आपल्याला वाटतंय का? आणि एकंदरीत शिवसैनिक म्हणून आपली प्रतिक्रिया काय असेल ह्या दोन्ही भावांच्या एकत्र मला काय वाटतं म्हणण्यापेक्षा दोन्ही भावांनी जर सकारात्मक भूमिका आत्ता घेतली आहे तर आजूबाजूच्या लोकांनी ते तुटावं असं वागू नये. स्वतः संजय राऊतांनी पण तेच सांगितलं की राज साहेबांना आलेला प्रतिसाद आम्ही का नाकारावा, हे त्यांचं वाक्य आहे. फक्त ते प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रात होत आहे म्हणजे कन्फ्यूज, म्हणजे आपल्याला कन्व्हिन्स करू शकत नसलो तर कन्फ्यूज करून सोडा, ते थांबलं पाहिजे आणि एकत्र आले पाहिजे. मग मातोश्री कुठेतरी शिवतीर्थाच्या जवळ जाईल का यासाठी? बघा, हे कोण कोणाच्या जवळ जाईल यापेक्षा मराठी आणि महाराष्ट्राचं हित कशात आहे हे बघणं जास्त सोपं आहे. तर यापूर्वी पण बरेचसे प्रयत्न झाले मनसे आणि शिवसेनेला एकत्र आणण्याचे, पण ते काही यशस्वी होऊ शकले नाही. तुम्ही आता जरा हे सगळे बातम्या कमी करा, बरोबर एकत्र येतील आणि महाराष्ट्र आणि आपला मराठी माणसाचं हित साधलं जाईल.